मुलुंडमध्ये प्रसिद्ध असलेले मुलुंडचा महाराजा अंबिका नगर मित्रमंडळाच्या वतीने आगळ्या वेगळ्या उपक्रम राबवण्यात येतोय। गेल्या 53 वर्षांपासून या ठिकाणी बाप्पाची 11 दिवसांपैकी एका दिवशी महिलांच्या हस्ते आरती करण्यात येते। तसेच दर दिवशी वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या घटकांना आरतीचा मान देण्यात येतो। संगमनेर तालुक्यातील पानवडी येथे बालपण स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्राचीन देखावे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव देखावा सादर केलाय। कॉलेजच्या प्रमुख सोनाली मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा सादर करण्यात आला। देखाव्यासाठी 24 प्रकारच्या गावरान बियाणांचा वापर करण्यात आलेला आहे। सांस्कृतिक सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं कार्य सीबीडीचे साई एकता मित्रमंडळ करतंय। त्यांच्यामार्फत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचे यंदाचं 42वे वर्ष आहे। प्रत्येक वर्षी मंडळाच्या वतीने स्थापना होणारी आकर्षक मूर्ती आणि नेत्रदीपक देखावा हे संपूर्ण शहरवासियांचं आकर्षण ठरत असतं। पैठण येथे भारतातील एकमेव यादवकालीन शनी गणपती मंदिर आहे। पैठण शहरातील नाथ गल्ली येथे शनी महाराज आणि श्री गणेश यांचे जगातले एकमेव असे मंदिर आहे। या मंदिरात गणरायाबरोबरच शनिदेवाची पूजा करण्याची आगळी वेगळी परंपरा आहे। पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असल्याचं पुजारी सांगतात। मुलुंडच्या परिसरामध्ये राहणारे प्रसिद्ध मूर्तिकार मोहनकुमार दोडेचा यांनी तब्बल 35 किलो साबुदाणे वापरून गणपती बाप्पांची अनोखी रांगोळी साकारली आहे। ही रांगोळी 5 फूट रुंद आणि 6 फूट लांब आहे। गेल्या महिनाभरापासून ही रांगोळी ते साकारत असून यामध्ये 200 ते 300 प्रकारच्या रंगाच्या छटा पाहायला मिळतात। अहमदनगर शहराचं ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपती मंदिराच्या समोर दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केलं। यावर्षी 1111 महिला या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या। विरारच्या मानाच्या महाराजांचं दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी होते, तर यंदा या मंडळाचं 44वे वर्ष आहे। हजारोंच्या संख्येनं भक्त हे पाया पडायला येत असतात। विरारचा महाराजा हा नवसाला पावणारा बाप्पा मानला जातो। 11 दिवस विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम मंडळाच्या वतीने आयोजित केले जातात। मुंबईतील राखी कुटुंब हे गेल्या 41 वर्षांपासून वेगवेगळे सामाजिक उपक्रम सादर करून गणेशोत्सव साजरा करतात। यंदाही त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने प्रेरित होऊन 2036 मध्ये भारतात होणाऱ्या ऑलिम्पिक या थीमवर देखावा सादर केलाय। देखाव्यात 12 लहान मातीचे गणपती सूर्यनमस्कार करताना दाखवण्यात आलेले आहेत। जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथील श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थान येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली। गणेशाची मूर्ती ही तब्बल 31 फूट उंचीची आहे, तर 374 टन वजनाच्या एकाच अखंड काळ्या पाषाणामध्ये ही मूर्ती तयार करण्यात आली आहे, तर 100 टन एवढे या मूर्तीचं वजन आहे। रायगडच्या श्रीवर्धनमधील जसवली गावातील वैरा कुटुंबांनी मोठ्या थाटामाटात बाप्पांचं स्वागत करत विराजमान केलाय, तर बाप्पांसाठी आकर्षक अशी सजावट करून मनोभावे बाप्पांची सेवा देखील केली जाते। बाप्पाला निरोप देण्यासाठी अवघे 2 दिवस राहिले आहेत। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। रविवार असल्यानं मोठ्या संख्येनं भाविक बाप्पांच्या दर्शनासाठी येत आहेत।